गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. तर आज सकाळची सुरुवात झाली होती गरम गरम पोह्यापासून. बाप बेट्यांना पोहे खायला दिले आणि लेकाला शाळेत सोडायला आम्ही निघून गेलो. त्यानंतर थोड्या वेळाने लेकाची शाळा सुटली तर मी त्याला वरडत होते, तुझ्या वस्तू तू जागेवर ठेवत जा म्हणून. तर मग लगेच लेकाला रडू येतं आणि त्याच्यामुळं मम्मी अशी मला मारत असते सारखीच. तिने मला भोपळाच हाणला. मग आज खायचा वार असल्यामुळे मटणाच्या दुकानातनं वजडी साफ करून आणली. घरी आल्यावर मस्तपैकी माझं बाळ निरागसपणे झोपलं होतं. याचं तोंड बघून मला वाटतं का बरं एवढा निरागस बाळाला मी मारत असं, पण ते आहेच तसं. मग नंतर मसुराची आमटी चपाती भात बीत बनवलं, नवऱ्याला पण जेवायला घातलं आणि ते आवडतं त्याचं जेवण असल्यामुळे नवरा जाम खुश होता. कपडे वाळत घालायलाच मदत करायला घेतली आज त्याने. मग काय करावं, तर आज बुधवारचा बाजार जरासा हिंडून आलो. आणि आमच्याकडे जरा उलट आहे बरं का, मला हट्ट करावं लागत नाही नवऱ्याकडं. माझा नवराच हट्ट करतो, काजल हे घे ते घे करून. बरं मग घरी गेल्यावरती आहे ना लेकाला कळलं मम्मा बाबा बाजार फिरून आले म्हणजे लेकाला लईच रडू कसळलं. मग नंतर बाबाने त्याला जवळ घेतला आणि जराशी समजत काढली आणि उम्मा टुम्मा देत बाय बाय केलं. मग बाबा गेल्यावर मी मस्तपैकी घरी गेले, हांतरून टाकून झोपणारच तेवढ्यात युवांशाने आजी पण आली. येताना युवांशाना मामाने आणलेली जेली घेऊन आला. मला सांगत होता मम्मा माथेरानवरनं मामाने मस्त माझ्यासाठी जेली आणली. बरं आजच्या पुरती इतकं. चला तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.